रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। तक समाचार, कड़वा लेकिन सच। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। 137 करोड़ रुपए की नोटिस मिली है एकनाथराव खडसे, सांसद रक्षा खडसे के परिवार को। तो माल कुठे सगळी चोरी झाली, प्रकार काय हा? आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी चोरी होते, त्याचा प्रकार इन्कम टॅक्सवाले मला वाटतं त्याचंही त्यांना नोटीस आल्याचं मी ऐकतोय। मी चूक केलेली नाही, मी गुन्हा केला नाही, मी 1 रुपया खात नाही। मग आता कोण खाऊन गेलं का रात्रीतून त्याची पूर्ण डोंगरकडे। और ये 137 करोड़ रुपए की जो सरकारी नोटिस मिली है वसूली की, ये अवैध उत्खनन के मामले में नोटिस दी गई है। दरअसल बताया जाता है कि एकनाथराव खडसे के नाम पर, उनके परिवार के नाम पर एक जमीन थी जिस पर बहुत बड़ा टीला था और उस टीले से पूरे टीले को ख़त्म कर दिया गया और वहाँ से जो कुछ भी गौन खनिज निकला उसका इस्तेमाल कर लिया गया, उसे सेल आउट कर दिया गया और उसके पैसे एकनाथराव खडसे ने रख लिए। इस वजह से सरकार ने सारी जांच करने के बाद, एसआईटी की जांच के बाद ये नोटिस दी है। भले ही एकनाथराव खडसे, सांसद रक्षा खडसे किसी भी तरह की कोई भी स्टेटमेंट दें, लेकिन हमेशा की तरह गिरीश महाजन फिर से उनकी फिरकी ले ही लेते हैं। और क्या कह रहे थे फिरकी लेते हुए गिरीश महाजन, ये सुन लीजिए। त्यांना एक नोटीस दिली गेली, 400 कोटीचं गौण खनिजच्या संदर्भात 127 कोटीची नोटीस दिली, त्याच्यामध्ये खासदार रक्षा खडसेंचं पण नाव आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय चंद्रकांत पाटील आमदार यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता, त्यावेळेला मी विधानसभेमध्येच होतो आणि या संदर्भात एक एसआयटी नेमावी अशी मागणी त्यांची होती आणि संबंधित मंत्री महोदयांनी ती मान्य केलेली होती। त्यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सगळी तपासणी त्या ठिकाणी केली, चौकशी केली आणि त्यातून जवळपास आता मला सांगता नाही पण 1,20,000 ब्रास का काय असा काहीतरी माल, 1,18,000 ब्रास माल त्यांनी त्या ठिकाणून एका डोंगरावरून काढलेला होता। त्यांनी 80-85 एकर जमीन काहीतरी 5-6 वर्षापूर्वी विकत घेतली, रस्त्याचं काम चाललं होतं, मग त्यांनी सगळं त्या ठिकाणी तो मुरुम त्यांनाच विकला, त्यांनाच दिला आणि त्याची रॉयल्टी कुठेही घेतलेली नाही। एखादा माणूस एखादा ट्रॅक्टर घेऊन गेला, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला नुसता दगड जरी बाहेर काढला किंवा मुरुम जरी बाहेर काढला तर त्याला शासनातर्फे लगेच मोठा दंड होतो। 1 लाख, 1,20,000, 1,10,000 रुपयाचा दंड त्याला लगेच ठोकला जातो। त्याचं ट्रॅक्टर कोणी सोडत नाही तहसीलदार साधा। आणि यांनी 1,18,000 ब्रास माल त्या ठिकाणी पूर्ण डोंगरात शेत खोदून टाकलं आणि ते विकून टाकलं। त्यामुळे चौकशी झाली, एसआयटीने सगळं गुगल मॅपिंग त्या ठिकाणी केलं आणि त्यातून हे सिद्ध झालेलं आहे। आता त्यांना दंडासहित 1 लाख किती आहे, 1,37,000 137 कोटी एवढा मोठा दंड त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे। आता त्यांनी ती रॉयल्टी का भरली नाही, कुठे गेला तो माल, कुठे सगळी चोरी झाली, हे त्यांनी सांगायला मी आता जिल्हाधिकाऱ्यांची विचारणा केली होती, ती आज दिवसभर माझ्यासोबत आहे, पण त्यांनी कुठल्याही नोटिसीला उत्तर एसआयटीला त्या ठिकाणी दिलं नाही असं मला एसआयटीकडून माहीत पडलं। मी म्हटलं प्रकार काय हा? आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी चोरी होते, त्याचा प्रकार काय आहे? मी चौकशी केली तर त्यांनी कुठेही चौकशीला नोटीस दिली तर त्याला उत्तरसुद्धा त्यांनी दिलेलं नाही आहे। मला वाटतं की हा मोठा आकडा 137 कोटी म्हणजे काही छोटी रक्कम नाही आहे। हा पण आहे। भोसरी जमीन प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी 30 कोटी रेडी रेकनर असताना 3 कोटीमध्येच खरेदी केलेली आहे। इन्कम टॅक्सवाले मला वाटतं त्याचंही त्यांना नोटीस आल्याचं मी ऐकतोय, त्याच्यामध्ये 25-30 कोटी रुपये त्यांना दंड होणार आहे। पण आता त्यांचे आता ते म्हणता मी स्वच्छ आहे, मी साफ आहे, आता या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं। खडसे नेहमी असं म्हणतात की मी कोणाचा 1 पैसा खात नाही, एवढा मोठा घोटाळा कागदपत्री दिसतोय, नेमकं कसं म्हणतात? नेहमी स्वच्छ समजणार। आता तुम्ही त्यांना जाऊन विचारा, मी फार स्वच्छ आहे, मी चूक केलेली नाही, मी गुन्हा केला नाही, मी 1 रुपया खात नाही। मग आता कोण खाऊन गेलं का रात्रीतून त्याची पूर्ण डोंगरकडे पोखरून घेऊन गेलं उंदरं वगैरे, तर तेही त्यांना विचारा। त्यांचं असं म्हणणं असेल की डोंगरावर सांगतील की उंदरानेच पोखरून घेतला डोंगर आमचा सगळा, तेही सांगू शकतात, तर ते विचारलं पाहिजे त्यांना किंवा गेला कुठे मुरुम सगळा। नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी तुमचं नाव खेळ घेतलं की गिरीश महाजन, मंगेश चव्हाण यांचंही षडयंत्र आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला कुठेतरी आता मला सांगा, 137 कोटी छोटी रक्कम आहे का? याच्यावर चंद्रकांत पाटील संबंधित आमदार त्यांनी त्या ठिकाणी एसआयटी नेमली, त्यांनी मागणी केली, विधानसभेमध्ये एसआयटी नेमली गेली, सगळे वरिष्ठ अधिकारी कमिशनरपासून कलेक्टरपासून सगळ्यांनी चौकशी केली आणि 137 कोटी रुपये दंड त्यांना झाला। मला असं वाटतं की त्यांना आधी नोटीस दिली गेली होती शोकाज किंवा तुमचं काय म्हणणं आहे, पण त्यांनी साधं उत्तरसुद्धा त्या नोटीसला दिलं नाही। आता त्यांनी सांगावं की बा मी हे कुठे टाकले, कोणती रॉयल्टी घेतली,
कोणती रॉयल्टीची रक्कम कुठे भरलेली आहे. उगाच आमच्या नावाने खडे फोडायच्या, चोऱ्या तुम्ही करायच्या आणि आमच्या नावाने खडे. भोसरीमध्ये सगळे उलटे सुलटे प्रयोग तुम्ही केले. एवढी मोठी 200 कोटीची जमीन तुम्ही हडप केली. 30 कोटी रेडिएटर असताना 3 कोटीमध्ये खरेदी केली आणि आता आम्हाला दोष देतात. आता मला असं वाटतं की त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावं आम्हाला दोष देण्यापेक्षा, त्यातच त्यांचं भलं आहे. नोटिसीमध्ये भाजप खासदार रक्षा खडसेंचे नाव आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणून भाजप ओळखली जाते. पक्ष कुठंतरी या साऱ्या बाबींची रक्षा खडसेंच्या बाबतीत. आता मला वाटतं त्यात कोणाचं नाव आहे काय आहे हा विषय, खडसे परिवार त्याच्यामध्ये सगळा आहे. मला वाटतं आता ज्यांना ज्यांना नोटीस आलेल्या आहेत ते याचं उत्तर देतील. पण याचे सूत्रधार खरं कोण आहे. मला वाटतं आमच्या मंदाताईंनाही माहीत नसेल काय चाललं आहे काय नाही. आमच्या रोहिणीताईंना काय माहीत आहे काय मला माहीत नाही, किंवा रक्षाताईंना काय माहीत आहे माहीत नाही. मग आता याचं बोलवतं धनिक करावतं धनिक कोण आहे घरामध्ये. याचं मास्टर माइंड कोण आहे सगळ्या या रॉयल्टी चोरीतला हे आपल्याला माहीत आहे. रक्षाताईंनी असं म्हटलंय की माझ्या आडनावामध्ये खडसे म्हणून मी टार्गेट केली जाते. नाही मला कळत नाही. तुम्ही 2-4 ब्रास एखाद्या शेतकऱ्यांनी माल काढला तर तुम्ही त्याला दंड करता. आज तुम्ही 137 कोटी रुपयाचा माल चोरून घेऊन गेले आणि परत टार्गेट करतायत म्हणतायत. म्हणजे मग आता तुम्ही सांगा, तुम्ही सिद्ध करा की ही चोरी नाही आहे, हा माल आम्ही काढला नाही, याची रॉयल्टी मी भरलेली आहे, हे आपण सांगावं, हे सिद्ध करावं. उगाच आमच्या नावाने खडे काय फोडताय. लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले, पण रावेर मतदारसंघाविषयी सातत्याने चर्चा आहे. रक्षा खडसेंचा पत्ता टाकला जाईल असं म्हटलं जातं. आता स्वतः रक्षा खडसे म्हणतात की माझ्या आडनावामुळे मला पक्षाकडून टार्गेट केलं जात आहे. थेट नाराजी पहिल्यांदा त्यांनी पक्षाविषयी व्यक्त केली. नाही मला वाटतं नावाविषयी वगैरे नाही आहे. आता त्याच्यामध्ये SIT झालेली आहे, त्याची चौकशी झालेली आहे त्या विषयाची सगळ्या रॉयल्टी चोरीच्या, आणि त्यातून सगळा हा विषय पुढे आलेला आहे. आणि त्यातून अतिशय वरिष्ठ पातळीवरून हा दंड ठोकण्यात आलेला आहे. हा काही इथल्या प्रांताने दिला आणि तहसीलदाराने दिला असा विषय नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ज्यांनी केलेलं आहे त्यांना ते भरावं लागणार आहे. नावामुळे होतं याच्यामुळे होतं नाही. आता तुम्ही त्या परिवारामध्ये आहात आणि त्यांच्या सवयी कशा आहेत या सगळ्यांना माहीत आहे, आणि म्हणून त्यांचं नाव येत असेल बिचाऱ्यांचं. हो, अजितदादा पवारतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघ संजय पवार यांनी सांगितलं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे जो निवडून येईल. रावेर लोकसभेची जागेची मागणी केलेली. चालेल. आता आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. आता 3 पक्षामध्ये जागेची मागण्या गिगण्या चालू आहेत. त्यांनी ती मागणी करावी. वरिष्ठ पातळीवर आमचे वरिष्ठ त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील. ये थे महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन, जिन्होंने साफ साफ तौर पे कहा कि जो सरकार के पैसे हैं वो तो भरने ही पड़ेंगे. देखते हैं कि एकनाथराव खड़से कब ये पैसे भरते हैं, या फिर से जिस तरीके से खड़के कोर्ट खेला करते हैं उसी तरीके से ये भी कोर्ट में मामला चला जाएगा. जय हिंद. अरे 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 आपल्या घरात कुणाचं लग्न आहे का? पूर्ण बस्तच घेऊन आली आहेस. किती हे कपडे? अरे हिरा टेक्सटाइल्स मध्ये मॉन्सून सेल चालू आहे. 50% पर्यंत ऑफ आहे. सो डिझायनर साड्या, लेहंगा, चुनरी, पंजाबी सूट्स, लेगिंग्स, वेस्टर्न वेअर, ड्रेस मटेरियल, नाईट गाऊन सह आता जॉकीचे मेन्स अँड विमेन्स एक्सक्लुझिव्ह इनरवेअर पण आहे. म्हणून आजच भेट द्या हिरा टेक्सटाइल्स, हरिओम मार्केट, शहर पोलीस स्टेशन मागे, जळगाव.